तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणेकर टेम्पोवाला अजित दादा या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, आज सकाळ सकाळी आपल्याला बुकिंग आलेलं निगडीची पिकअप मी केलेलं आहे पुण्यामधनं, म्हणजे सॉरी पुण्यामधनं नाही, लोगामधनं पिकअप केलेलं आहे। आणि गाडी लोड करून निघालो मी आता ऑन द वे। डिझेल टाकूया, डिझेल टाकून आपण निघू। आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे आजचा ब्लॉग स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की बघा विदाउट स्किप करता। आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑल दिसत करून ठेवा, ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आता अगोदर डिझेल टाकू आणि इथून निघू। गेले 3 दिवस झालं माझ्या गावावरनं जसं आलो आहे ना, तसं माझ्या पोटामध्ये इतकं दुखायला लागलं आहे ना, काय प्रॉब्लेम आहे मला काय लक्षात नाही झालं आहे। दवाखाना केला, गोळ्या घेतल्या, इंजेक्शन घेतली, तरी पण पोट दुखायचं काय बंद होईना। मग आता 3रा दिवस आजचा घरात बसून इतकं वैतागलो, बाहेर निघालं तर गाडी जरा व्हायब्रेशन झाली तर पोटात दुखायचं चालू होतं, आणि नाही काम केलं तर घरात बसून वैताग आलं। त्यामुळे म्हटलं आज काय जाऊन दे, काय व्हायचं ते होऊन दे, एकदा तुटलं नाही तर फाटत। आज जाऊया, आज भाडे मारूया। गाडी चालल्याशिवाय समाधान काय वाटत नाही, ड्रायव्हिंग करता येतो पण मनाला चेन नाही, त्यामुळे आज जरा मारूया। 2-3 भाडे तरी आज मारलंच पाहिजेत आपल्याला। इलेक्शन चाललेत, भाडे कमी झालेत, जे भेटले ते केलंच पाहिजे आपल्याला। चला, या पंपावरती अशी सोय आहे, जागा कमी, त्यामुळे असं टेम्पो उभे लावावे लागतात। आता तो रिवर्सने येणार, मग आपली गाडी लागणार, असा विषय आहे काहीतरी। तर मित्रांनो, आता सेकंड डे शूट करतोय, काल काय जास्त शूट करता आलं नाही, कारण काल दुसरं वेगळंच काम लागून गेलं। आणि आजचा दिवस इतका गडबडीमध्ये सुरू झालेला आहे ना, सकाळी एक तर लवकर उठलोय मी, लेबर सोडायला गेलो होतो। पोटात तर दुखणं माझं अजून पण चालू आहे, बंद नाही झालं। काल गोळ्या खाल्ल्या, दवाखाने केल्या, सगळं केलं आहे, तरी पण काय अजून दुखणं कमी झालं नाही। डॉक्टरने सांगितले सोनोग्राफी करायला पोटाची, त्यानंतर कळलं नेमकं काय प्रॉब्लेम आहे का, कारण हा खूप जुना आजार आहे। तर आता मी काय केलं, लोगामधनं दिघेला लेबर सोडले, त्यानंतर मी आलो आता सणसवाडीला पत्रे घेण्यासाठी। ते पत्रे घेऊन आपल्याला सोडायचं आहे चंदननगरला। आता इथं गाडी लोडिंगसाठी आलो, तुम्हाला दाखवतो, स्टीलची मोठी कंपनी आहे इथं, इथून पत्रे आपल्याला घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर ते सोडून दुपार मधल्या वेळेत बघू, एखादं भाडं आलं तर मारू, त्यानंतर परत लेबर आणायला आपल्याला दिघेला जायचं आहे आणि सोडायचं आहे। हे प्रायव्हेट काम आहे। आता तुम्हाला वाटत असेल की बाबा एवढं गडबडीत आणि हे ते, कारण काय विषय काय माहिती आहे का, तुम्हाला महत्त्व सांगतो। आता तुम्ही जर टेम्पो धंद्यामध्ये जर असेल ना, तर तुम्हाला हा अनुभव चांगलाच माहिती असेल, आणि जुने टेम्पोवाले असेल तर तुम्हाला 100% माहिती असेल। दिवाळीनंतर ना मंदी चालू होऊन जाते, त्यामध्ये इलेक्शन, त्यामुळे भाडे इतके नसतात, पोर्टरवर सुद्धा एवढे भाडे नसतात ते। तर जेवढं होईल तेवढं प्रायव्हेट भाडे मारणं आपलं काम आहे, कारण कसा बसा आपला दिवस निघला पाहिजे। रोजचे 2-2.5 हजार रुपये तर आपलं छापलंच पाहिजे, त्याशिवाय आपलं टेम्पोचे हप्ते, घर चालणं जरा अवघड होतं, त्यामुळे काय तर जुगाड लावायचं। आता हे काय लेबर सोडणं बिणं आपण करू शकतो ह्या टायमामध्ये, नाही का। सकाळी सोडायचं, आणायचं, चांगला रेट पण भेटतोय बऱ्यापैकी। आणि आता मी तिकडून आता हे सणसवाडीला आलो आहे, जवळजवळ 22-23 किलोमीटर पिकअपला आलेलो आहे मी लोगामधून। तर काय टेन्शन नाही, हे पण प्रायव्हेट आहे, त्यामुळे चांगलं भाडं आहे, पोर्टरपेक्षा जास्तच पैसे भेटतात त्याच्यामध्ये। त्यामुळे असं ज्यावेळेस मंदी असते ना, त्या टायमाला असं जुगाड करायचे, तर ते आपलं कामधंदा चालू होतं। तर चला आता जरा धार मारून येतो, कारण मला आल्या जोरदार। शीतलनं सकाळी नाश्ता करून दिलाय, मला पोटात दुखते, गोळ्या खायच्यात, म्हणून तिने सकाळी लवकर 9च्या आतमध्ये आज मला नाश्ता दिलाय तिने। काय झालं तुम्हाला दाखवतो, हा बघा, नाश्ता दिलाय, उपमा दिलाय, उपमा। आता ते जरा लघवी पण येतो, हात धुतो आणि नाश्ता करतो, तो पण तो माणूस येईल लोडिंग करायला, तुम्हाला दाखवतो। हे पत्रे लोड करायचे आहेत आपल्याला। तर मित्रांनो, हे बघू शकता, हे पत्रे आपल्याला लोड करायचे आहेत। असंच लय मोठी कंपनी आहे, जबरदस्त फॅक्टरी आहे मित्रांनो। गाडी लोड झालेली आहे, अशा पद्धतीनं गाडी लोड केली, 12 फुटाचे पत्रे आहेत, करावं लागतं। आता हे जेव्हा मंदी असते ना, भाडे कमी असतं, तेव्हा अशी कामधंदे करावे लागतात। आता आपल्या इथं पाठीमागे काय तर लावायला लागलं अजून काहीतरी, कारण पाठीमागच्या गाडीला दिसलं पाहिजे काहीतरी हाय पत्रे बित्रे, नाही तर ते येऊन धडकायचे इथं। तर मित्रांनो, गाडी खाली झालेली आहे, आणि आता विषय असा झाला की येताना मी ॲडब्ल्यू घेतलं होतं 5 लिटरचं कॅन, DAF ते टाकून घेतलं, कारण लेवल कमी झाली होती, सेन्सर चालू झालेला होता, ते टाकून घेतलं। आता गाडी खाली झाली, आता मस्तपैकी चंदननगरला जाऊ, चहा घेऊ। खूप दिवसानंतर त्या अड्ड्यावर चाललो चहा घ्यायला, कारण मी चंदननगरला आता थांबत नाही। तर चला आता तिथं जाऊ। लेवल तर झालेलं आहे आपल्याला, काय दिवस तर भरला आहे आज। आता आधीमध्ये ट्रिप आली तर आली, नाही तर आपलं संध्याकाळी जायचं 5 वाजता, लेबर घेऊन आणायचे आणि लोगाला सोडायचं, आपला दिवस भरला। तर चला जाऊ आता चहा घेऊ जरा चंदननगरला। मित्रांनो, इथं जर तुमचं DAF लेवल जर कमी झालं ना, तर ते तुम्हाला इथं सेन्सरमध्ये दाखवणार तुमची गाडी किती किलोमीटर चालणार वगैरे काय।
आणि आपली गाडी डबल रिझर्व लागले, डिझेल पण टाकायचं आपल्याला. आणखी एक काम केलं येता येता, वाघोलीमध्ये हॉर्नवाला होता, आपला हॉर्न टाकलेला होता, त्याच्यापाशी हॉर्न वाजत नव्हता, त्याचा रिले खराब झालेला होता, तो रिले पण टाकून घेतला त्याच्याकडनं. आता हॉर्न एकदम टाकाटकमध्ये हॉर्न वाजता आपला मस्तपैकी. क्रेटा गत हॉर्न वाजतो. ऐका परत एकदा, हवाच झाली पाहिजे. हे बघा लाईटा दाखवा लागला, याच्याकडे याला जागा नाही. याला मस्तपैकी चंदननगर मध्ये आलोय आता आपण. आपला चायवाला आहे का उघडा? हाय हाय हाय. ओ चहा भेटतो का इथे? चहा भेटतो का? माणसाला काय झालंय, लई दिवस आलं नाही ना, माणसं ओळख पण विसरून जाते, ते असा विषय होऊन जातो हार्ट मध्ये. पोटामध्ये दुखतंय, आतमधनं कळ मारते. चहा घेतला, कळ मारायला लागली. मला लक्षातच नाही आलं, समोर ताकवाला आहे, ताक घेतलं असतं परवडलं असतं. ताक लय भारी भेटतं इथे. मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑल सेट करून द्यावा, ताकि येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, ती मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी, तर उद्याचा ब्लॉग पण बघा नक्की. आणि आता ब्लॉग खूप दिवसांनी आला हे पण मला माहीत आहे, कारण आता इथून पुढं काय विषय आहे काय नाही ते सगळं उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तुम्हाला. काही दिवसानं, एवढ्या दिवसानंतर ब्लॉग आला आहे, काय सर्व कारणं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये ऐकायला भेटेल. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.